जर ते कोणत्या हेतूने बोलले ते पाहून मग त्यांच्यावरती बोलतात। आणि माझं कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे, 1 रुपयात पीक विमा घेतात, परंतु 400-500 कोटी रुपये आता ते तुमच्याकडे आले तर ते 1 रुपया आता तर नॅनो युरिया आणि नॅनो DAP वरती खर्च करू नका। केंद्र सरकारने ज्या गोष्टीवरती म्हणजे उत्पादकता सोयाबीनची आणि कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी जे पैसे पाठवलेले आहेत केंद्र सरकारने ते त्याच बाबीवर खर्च करावेत। नवीन कृषी मंत्र्यांनी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली। बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा माहिती दिली गेली नसेल असं आरोपी। आता धनंजय म्हणलाय, केंद्र साहेबांनी जे विचारलं तेच आम्ही सांगतो ना की सह आरोपी अजून बरेच राहिलेले आहेत। हे फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाही। ज्यांनी मदती केल्या, ज्यांचे CDR चेक करायला पाहिजे त्या सगळ्यांचे पत्र जे आहेत ते आम्ही बी देणार आहोत की या लोकांचे तुम्ही CDR तपासा आणि CDR मध्ये जर हे लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ते सह आरोपी व्हावे। असे अनेक लोक आहेत। मीच म्हणलो होतो ज्यावेळेस त्यांनी DYSP सुरुवातीला मला काय वाटलं होतं की याचा तपास, माझी स्वतःची मागणी SP बीड यांच्याकडे LCB कडे हा तपास द्यावा, परंतु त्यांनी तसं केलं नाही। DYSP अंबाजोगाईकडे दिलं। मी त्याच दिवशी मला कळाल्याबरोबर मी SP ना परत फोन केला की तुम्ही SP साहेब ज्या DYSP कडे तपास देताय ते एवढे ऍक्टिव्ह नाहीयेत, ते डिऍक्टिव्ह माणूस आहे, तुम्ही कसं काय महादेव मुंडेच्या याच्यामध्ये तपास दिला? नाही म्हणले, मी LCB जोडून दिली, परंतु LCB पूर्णपणे जोडली नव्हती। आता मात्र माग LCB सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडे त्याचा तपास दिलाय आणि माझं मत आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवतींना उपोषणाला बसायची पाळी येऊन देऊ नये। बीड SP नी